श्री स्वामी समर्थ. मी अमृता गवळी मुळीक माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. यमदीपदान म्हणजे काय? यमदीपदान का करायचं असतं? यमदीपदानच्या पाठीमागची कथा, यमदीपदानला 13 दिवे का लावायचे असतात आणि यमदीपदान कोणत्या दिशेला तो दिवा ठेवायचा असतो याची माहिती आपण पाहूया. धनोत्रय दिवशीच संध्याकाळी आपल्याला, सायंकाळी आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे, म्हणजे यमदीपदानची पूजा करायची आहे आपल्याला. तर कणिक जी असते, कणिक आपल्याला मळायची आहे, गव्हाची कणिक आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये हळद तुम्हाला टाकायची आहे आणि थोडीशी कणिक एवढी अशी मळायची आहे. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने दिवा बनवू शकता. तुम्हाला छोटा बनवायचा आहे किंवा मोठा बनवायचा आहे, जशी तुमच्या भागात पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला तो दिवा बनवायचा आहे कणकेचा. आणि त्याची वात दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. घराच्या बाहेरच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. वात दक्षिणेला असली पाहिजे. मात्र दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, त्यामुळे या दिशेला तुम्हाला वात ती करून ठेवायची आहे. आपण प्रत्येक वेळेला दिवा लावतो, परंतु दक्षिण दिशेला वात करून आपण दिवा लावत नाही कधीच. परंतु याच्यामध्ये आपल्याला त्या दिवशी, यमदीपदानच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजेच धनोत्रय दिवशीच संध्याकाळी आपल्याला अशा पद्धतीने वात ही दक्षिण दिशेला करून कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याच्या अगोदर त्या दिव्याचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. तो जो दिवा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. थोडी तांदळाची रास त्याच्यावरती, तांदळावरती तो दिवा असा ठेवला गेला पाहिजे आणि त्याची आपण पंचोपचार पूजा केलेली पाहिजे. हळदी कुंकू वाहा, एखादं फूल त्याला वाहा आणि त्याची मनोभावे अशी प्रार्थना करा, यमराजाची प्रार्थना करा. आणि त्यावेळेला तुम्हाला पूजा करताना एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने तो मंत्र म्हणायचा असतो ते. यमराजांचा मंत्र असा आहे: मृत्यूंना दंड पाशांभ्या कालेन शामया सह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम. अशा पद्धतीने हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणायचा आहे. घरातील सर्व व्यक्तींनी हा मंत्र म्हणायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, तांदूळ त्याच्यावरती व्हायचे आहेत तुम्हाला आणि मनोभावे यमराजाची प्रार्थना करायची आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या कुटुंबावरती यमराजाची एक चांगली दृष्टी राहील. घरामध्ये आपत्कालीन मृत्यू होणार नाही. हे यमदीपदान जे आहे, हे यमदीपदानचा दिवा का लावायचा आहे आणि पूजा का करायची आहे, तर आकस्मिक मृत्यू घरामधील लोकांचा कोणी घडायला नको. आता बघा, कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोकांचे प्राण गेले. आपल्याला म्हणजे चालता बोलता जाणारी माणसं गेलीत. काल तरी परवा तरी भेटून गेलेली होती अशी माणसं त्याच्यामध्ये गेलीत. म्हणजे ह्याला आकस्मिक मृत्यू असं म्हणतात. मृत्यू सर्वांनाच आहे, सर्वांना कधी ना कधीतरी मृत्यू येणार आहे. परंतु कसं आहे, आकस्मिक मृत्यू नको, आकस्मिक मृत्यू नको. त्याच्यासाठी आपण आपल्या फॅमिलीसाठी सर्वांनीच अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे, पूजन करायची आहे आणि त्या दिवशी दिवा हा लावायचाच आहे. तुम्ही किती जरी कामात असाल, किती जरी म्हणजे बाहेर जॉबसाठी असाल, काय नाही, पण संध्याकाळी तेवढं न चुकता एवढं दिवा तुम्ही लावा, ही कळकळीची विनंती आहे. कारण कुटुंब हे सर्वांनाच पाहिजे. आपल्या कुटुंबातील माणसं ही आपली आहेत, त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक माणसाची जबाबदारी घेणे हे आपलं कर्तव्य आहे. तरी आपण पूजा जरी मांडली तरी त्यांना आपण त्याला नमस्कार करायला सांगा, हळदी कुंकू व्हायला सांगा आणि यमराजांची अशा पद्धतीने प्रार्थना करायला सांगा. त्यामुळे जे आकस्मिक मृत्यू घडतात हे घडणार नाही. यमदीपदान म्हणजेच रात्रीच्या वेळी यमाचे श्रद्धास्थान असलेल्या दिव्यामध्ये, त्या ज्योतीमध्ये दिवा हा जळत ठेवला पाहिजे. आपण आकस्मिक मृत्यू यायला नको याच्यासाठी हे दीपदान जे आहे, यमदीपदान हे केले जाते. आता यमदीपदान हे धनोत्रय दिवशीच्या संध्याकाळी असतं. तर याच्या पाठीमागे एक बघा छोटीशी कथा आहे. यमदीपदान का करायचं असते, यमदेवाने काय वर दिलेला आहे
त्यामुळे ही पद्धत पडली जी यमदीपदानची आहे, जेणेकरून की अशा पद्धतीने जर आपण यमदीपदान केलं, दिवा लावला, दक्षिणेला वात करून आणि मनोभावे जर यमदेवाची प्रार्थना केली तर आपल्यावरती ही वेळ किंवा आपल्या कुटुंबावरती ही वेळ कधीच नाही येणार अशा पद्धतीने. आता ह्या कथेमध्ये बघा, एका राजाची कथा आहे. तर याच्या राणीने कशा पद्धतीने वाचवले आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर एक राजा होता. त्या राजाच्या कुंडलीमध्ये असं लिहिलं होतं की त्याचं लग्न झालं की लग्नाच्या 4थ्या दिवशी त्याचा सर्पदंशाने आकस्मिक असा मृत्यू होणार आहे असं लिहिलं होतं. तर त्या राजाचं लग्न एका राजकन्येशी झालं. राजकन्येशी लग्न झाल्यानंतर 4 दिवसांनी हे राजकन्येला सुद्धा माहिती पडलं की राजाला आकस्मिक मृत्यू हा सर्पदंशाने येणार आहे. त्यामुळे बघा, कोणतीही पत्नी आपल्या पतीवर अशी वेळ यायला नको याच्यासाठी काहीही करायला तयार असते. म्हणजे आपल्या पतीचे प्राण ती कशी वाचवते ते बघा. त्याचबरोबर ती काय करते, ते राजमहाल जो असतो राजाचा ना, त्या राजमहालामध्ये ती सोन्याने पूर्ण, सोने रुपये चांदी असं पूर्ण सगळे सोन्याची नाणी, सोने वगैरे सर्व असं काही पसरून ठेवते, हिरे वगैरे. त्यानंतर ती जी आपली ज्योत असते, दिव्याची ज्योत, म्हणजे जो हा दिवा असतो, ते दिवे सगळ्या महालामध्ये ती लावते. म्हणजे लखलखाट एकदम महालामध्ये त्या होऊन जातो. त्याचबरोबर त्यानंतर काय होतं, म्हणजे राजाला ती झोपूनच देत नाही. ती माहिती असतं की या दिवशी असं होणार आहे, त्यामुळे ती राजाला जागृत ठेवते. तर साप स्वरूपात यमाचे दूत हे प्राण घ्यायसाठी सापाचे तिथे आलेले असतात, राजाचे प्राण घ्यायसाठी तिथे ते आलेले असतात. आणि त्यावेळेला काय होतं बघा, की जो तो राजा आहे तो तिथेच असतो महालामध्ये. जेव्हा साप रूपाने यम प्राण नेण्यासाठी येतो तेव्हा तिथला लखलखाट प्रकाश त्याच्या डोळ्यांना दिपतं ते सगळं पाहून. म्हणजे डोळे त्याचे एकदम हे होतात सगळं पाहून. त्यामुळे तो तिथून रिटर्न जातो. त्या लखलखाट प्रकाशापासून तो एकदम रिटर्न तिथून जातो न प्राण घेताच. जेव्हा ते दूत जातात तेव्हा ते यमराजा त्यांना विचारतो की तुम्ही त्याचे प्राण जे मी पाठवले होते तुम्हाला घ्यायला, ते तुम्ही न घेताच कसे काय तुम्ही आलात प्राण. त्यावेळेला ते सगळे झालेली तिथली हकीकत पूर्णपणे सांगतात. आणि यमराजाला ते असंही म्हणतात की असं आकस्मिक मृत्यू या लोकांना येतो ज्यांचे तुम्ही आम्हाला प्राण घ्यायला सांगतात की अचानकपणे. तर असं न करता या लोकांना आकस्मिक मृत्यू अशा प्रकारे येणार नाहीये, आम्हीही त्यांचे प्राण घेणार नाहीये, आमच्या हातून पण हे कार्य व्हायला नको. ह्याच्यासाठी तुम्ही एक काहीतरी उपाय सुचवा किंवा काहीतरी सांगा की असं भविष्यात होणार नाहीये. त्यावेळेला यमराजाने सांगितलं की यमदीपदान जो करेल किंवा माझी पूजा जो करेल, दक्षिणेला दिव्याची वात करून दिवा लावून म्हणजे माझी पूजा जो करेल मनोभावे, तर त्याच्या वाट्याला ही वेळ कधीच येणार नाही अशा प्रकारे यमराजा सांगतात. तेव्हापासून सगळीकडेच धनोत्रय दिवशीच्या सायंकाळी यमदीपदान हे केले जाते आणि असं हे यमराजाचं वरदान आहे. त्यामुळे सर्वजण अशा पद्धतीने याची पूजा वगैरे करतात आणि यमराजांचा मंत्र म्हणतात. ही एक छोटीशी कथा आहे. त्यामुळेच हे यमदीपदान ही पद्धत रुजू झालेली आहे अशा पद्धतीने. आता बघा, यमदीपदान ह्यावेळेस 13च दिवे का लावले जातात. असं म्हटलं जातं की मानवाच्या शरीरामध्ये 13 प्रकारचे अक्षय काही सूक्ष्म वायू आहेत आणि ते संचलित असतात. 13 प्रकारचे वायू. त्याच्यामध्ये एका जरी वायूला म्हणजे काही झालं तर धोका पत्करू शकतो पूर्ण शरीराला त्या माणसाच्या, असं आहे. म्हणजे एखादा वायू जरी त्यातला काही न्यून झाला तर पूर्ण तुमच्या बॉडीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. 13 या संख्येने दीपदान केल्यामुळे माणसाच्या शरीरात जे 13 वायू असतात त्याच्यावरील काही बाधा असेल किंवा काही वेळ येणार असेल त्या वायूवरती न्यून होण्याची, तर ती निघून जाते. त्याच्यामुळे अपमृत्यू हा टळला जातो. अशा पद्धतीने 13 दिव्यांचं आहे. 13 दिवे त्या दिवशी पण लावले जातात. आता 13 दिवे म्हणाल तर ते कणकीचे सुद्धा तुम्ही 13 दिवे करू शकतात छोटेसे, किंवा तुम्ही विकत सुद्धा आणू शकतात. दिवे तुम्हाला बाहेर मिळतात, पणत्या मिळतात, पणत्या सुद्धा तुम्ही 13 ह्या लावू शकतात. ह्या 13 या वायूंच्यासाठी पणत्या तुम्हाला लावायच्या आहेत, ह्या सुद्धा तुम्ही लावू शकतात. यमदीपदानाचा जो दिवा आहे मोठा, जो यमाला आपल्याला प्रार्थना पूजन करून लावायचा आहे, तो ऑलरेडी आपण एक दिवा लावलेला आहे. त्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. पूजा कशा प्रकारे करायची आहे, मंत्र कसा म्हणायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला ठेवायचे आहे. आणि हे जे 13 दिवे आहेत हे आपल्या शरीरातील असलेल्या या 13 वायूंच्यासाठी आपल्याला लावायचे आहेत. अशा पद्धतीनं ह्या 13 दिव्यांचं एक महात्म्य आहे, हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता हे 13 वायू म्हणजेच 5 प्राण असतात, 5
पंच उपप्राण असतात, लय, स्थिती आणि उत्पत्ती, अशा प्रकारे हे 13 प्रकारे असे वायू असतात. म्हणजे हे 13 नावं आहेत अशा प्रकारचे. हे 13 लावल्यामुळे काय होतं, अपमृत्यू टळतो. ह्या 13 दिवे लावल्यामुळे आपल्यावरती जो अपमृत्यू येणारा काळ असतो, वेळ असते, ती टळते. आपण म्हणतो बघा, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कधी जर आपल्यावर असा प्रसंग आला ना, आपण त्याच्यातून जर वाचलो तर आपण सहजच म्हणतो, माझ्यावरती आज काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तिथेच कुठेतरी देवाची कृपादृष्टी, यमराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती होती, म्हणून तुम्ही त्याच्यातून थोडक्यात वाचता. कारण तुमच्या हातून हे अशा प्रकारचं कर्म कुठेतरी झालेलं असतं, ते कर्म साक्षीला असतं, त्यामुळे तुम्ही तिथं सही सलामत वाचता. अशा प्रकारे तुम्ही आवर्जून या दिवशी यमदीपदान कराच. कोणी जॉबला असतील किंवा बाहेर असतील किंवा परगावी निघण्यासाठी किंवा येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्ही निघाला असेल तर नक्कीच तुम्ही घरी ज्या वेळेला जाल त्यावेळेला हे यमदीपदान नक्की करा. किंवा घरातील काही व्यक्ती असतील तर तुम्ही वेळाने येणार असाल बाहेरून तर ज्या वेळेला तुम्ही घरी याल त्यावेळेला हा जो दिवा असेल तर त्या दिव्याजवळती जाऊन तुम्ही हळदी कुंकू वाहून तांदूळ टाकून म्हणजे वाहून त्याच्यावरती तुम्ही मनोभावे ह्या दिव्याची प्रार्थना करा. कारण कसं होतं, हे सर्व आपण कशासाठी करतो तर आपले कुटुंब हे सही सलामत राहावं आणि आपल्या कुटुंबावरती अपमृत्यूची वेळही कधीच यायला नको म्हणून आपण हे करत असतो. तसंच हे अपमृत्यू टाळण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की नक्कीच हे तुम्ही यमदीपदान जे आहे ते करा. थोडा वेळ काढा, जास्त वेळ याच्यासाठी नाही लागत आहे. एक 5-10 मिनिटाची गोष्ट आहे, 5 मिनिटाची पकडा, 5 मिनिटाची गोष्ट आहे. तर तिथे फक्त तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि फक्त हा मंत्र म्हणायचा आहे, बाकी काही नाही आहे. पूजा वगैरे काही करायची तुम्हाला अशा प्रकारे करा की 1 तास बसायचे, अर्धा तास बसायचे, असं काहीच नाही आहे. फक्त हे 5 मिनिटाचं काम आहे, एकदम साधं काम आहे. तुम्ही बसायच्यामध्ये तुम्हाला बघा कणकेचे दिवे करायला नाही जमलेत तर तुम्ही आपल्याकडे दिवे जे असतात पंत्या म्हणतो आपण, त्या मिळतात, त्या आणा. त्या 13 पंत्या लावून ठेवा, प्रज्वलित करा त्या 13 पंत्या. त्याचबरोबर जो कणकेचा दिवा सांगितलेला असतो त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हार्डली 2 मिनिटं लागणार आहेत कणकेचा दिवा बनवण्यासाठी. तर तो दिवा बनवायचा आहे तर तो दिवा बनवा. हे सर्व आपण जे करत आहे हे यमदेवाची जी कृपादृष्टी आहे ती आपल्या कुटुंबावरती राहावी आणि आपल्या कुटुंबावरती आपत्कालीन मृत्यू कोणत्याही प्रकारची वेळ येऊ नये किंवा घडू नये याच्यासाठी आपण हे सगळं करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की थोडासा वेळ काढा आणि हे करा, आवर्जून करा तुम्ही हे फक्त. कारण कसं आहे, आता बघा कसं आहे, आता कोरोनाचा हा जो काळ गेला त्याच्यामध्ये आपण अनुभवलं की कसं असतं, कशा पद्धतीने म्हणजे आत्ता आहे आणि नंतर नाही अशा प्रकारचं होतं. आत्ता सुद्धा बघा किती लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांना गरज नाही आहे पैशाची, भरपूर पैसा ते लोक मिळवतात, त्यांनी मिळवलेला आहे, परंतु त्यांना संध्याकाळची झोप नाही लागत आहे. कारण त्यांच्या पूर्ण शरीराच्या व्याधीमुळे, शरीरामध्ये काहीतरी प्रकारचा आजार असतो त्याच्यामुळे त्यांना तो त्रास होतो. आणि काही काही लोक बघा हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे परंतु त्यांचं जगणं इतकं मुश्किल झाले की ते आज मृत्यूशी झुंज देत आहेत. तर अशा पद्धतीने नको, आपलं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे. म्हणूनच धनत्रयोदशी सुद्धा बघा आपण धनाची पूजा करतो. धन म्हणजेच आपलं आरोग्य आहे. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या तब्येतीची, आरोग्याची काळजी घ्या. त्याचबरोबर ह्या यमदीपदाना दिवशी सुद्धा आपण यमाला प्रार्थतोय, आर्ततेनं त्याला नमस्कार करून प्रार्थना करतोय की अशी वेळ कुणावरती सुद्धा यायला नको म्हणून. तर ही गोष्टी सगळ्या आहेत. आपल्याकडे सगळं असेल तर आपलं आरोग्य महत्त्वाचं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण स्वतः तिथे अवेलेबल पाहिजे. म्हणजे आपलं जीवन हवं आहे, आपला जीव महत्त्वाचा आहे, अशा प्रकारे आहे. तर अशी वेळ कुणावरच येऊ नये अशी मी स्वामींना प्रार्थना करते. आणि तुम्ही नक्कीच हे जे मी तुम्हाला आता सांगितलं यमदीपदानाबद्दल हे तुम्ही नक्की आवर्जून करा. तुम्हाला किती जरी उशीर झाला तरी सायंकाळी तुम्ही हे करा, म्हणजे करा, आवर्जून करा. ह्याच्यासाठी जास्त वेळ नाही लागत आहे. या 13 अंकामध्ये, या 13 पणत्यामध्ये यमराजाला एक तृप्त करण्याचं शब्दबीजात्मक सामर्थ्य ह्याच्यामध्ये आहे बघा. म्हणून हे यमदीपदान आपल्याला करायचं आहे. या यमदीपदानच्या आता प्रत्येकाच्याकडे पद्धत ही वेगवेगळी असते. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या प्रकारे करा, परंतु कराच. दिवा हा त्या दिवशी लावाच तुम्ही. अशा पद्धतीने यमदीपदानाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. यमराजाला जो म्हणावयाचा मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहूनच टाईप करून देते तुम्हाला.
तो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर स्क्रीनवरती सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला ते पाहण्यासाठी सोपं जाईल, किंवा तुम्ही ते करू शकता, किंवा कुठेतरी तुम्ही लिहून घरी वहीमध्ये वगैरे तुम्ही नोट करून ठेवू शकता, लिहू शकता, किंवा तुम्हाला इंटरनेटवर कुठेही हा मंत्र मिळून जाईल. तर अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. यमराजांचा मंत्र असा आहे: मृत्यूंना दंड पाशांभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम. अशा प्रकारचा हा मंत्र आहे. आणि त्याचबरोबर कणकेचा दिवा आणि त्या 13 वाती दिवे जे केलेले आहेत ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हे यमदीपदान करायचे आहे. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओचे नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओंच्यासाठी आणि माहितीसाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.